बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापुरात भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। कोरोची गटातून सानिका आवाडे यांना तब्बल 13,977 मतांनी त्या विजयी झाल्या। या विजयासह आवाडे कुटुंबातील चौथ्या पिढीनं राजकारणात यशस्वी पदार्पण केलं। विशेष म्हणजे सानिका आवाडे या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या होणाऱ्या सुनबाई आहे। तिथे धाराशिवमध्ये शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीनं दणदणीत विजय मिळवला। आलूर पंचायत समिती गणातून आकांक्षा चौगुले यांनी तब्बल 3,925 मतांनी विजय मिळवला। या विजयानंतर आकांक्षा चौगुले या उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आकांक्षा चौगुले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती। सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र विजयी झालेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी इथल्या जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दिलीप मानेंचे पुत्र पृथ्वीराज माने विजयी झाले, तर कोंडी पंचायत समिती गणातून शिवसेनेचे धनाजी भोसले यांनी बाजी मारलेली आहे आणि एकंदरीतच विजय देखील मिळवलेला आहे। कोल्हापूरच्या पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या वहिनी विजयी झाल्या। रोहिणी अर्जुन आबिटकर असं त्यांचं नाव आहे। यासोबतच पुष्पनगर पंचायत समितीच्या निकालावरही प्रकाश आबिटकरांचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील भोरमध्ये दिवंगत माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचा मुलगा आणि सून या दोघांचाही विजय झाला। कामतडी पंचायत समितीमधून तृप्ती खुटवड विजयी झाल्या, तर भोंगळी कामतवाडी जिल्हा परिषद गटातून विक्रम खुटवाडांचा विजय झाला आहे। रायगडमध्ये भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटलांचा 3,500 मतांनी दारुण पराभव झाला। शिवसेनेच्या शर्मिला घोडकेंनी निलिमा पाटलांचा पराभव केला। हा धैर्यशील पाटलांना मोठा धक्का आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।